नमस्कार, मी स्वानंद जोशी. फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आज मी तुम्हाला एकदम एक झणझणीत रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे लाल मिरचीचा ठेचा. अगदी चटपटीत आणि झणझणीत लागणारा आहे. अगदी थोड्याच इंग्रेडियंट्समध्ये होणाराही आहे. चला आपण साहित्य बघूया. लाल मिरच्यांचा ठेचा करण्यासाठी इथे मी एक 20 ते 25 लाल मिरच्या घेतल्या आहेत. त्याला 4 तास आधी पाण्यात भिजत घालून ठेवलं आहे. गरम पाण्यात भिजत घालायचं. आणि आता ह्या मिरच्या आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता बी सकट मिरच्या घेतल्या आहेत. आपण ह्याला आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. हे पाणी आणि ह्या बिया मी घेणार नाही आहे. ह्याच्यात मिरच्यांमध्ये ऑलरेडी बिया आहेत. त्याच्यानंतर एक इथे 10 ते 15 लसूण पाकळ्या सोलून घेतल्या आहेत. त्या पण आपण ह्याच्यात घालूया. तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. आणि चवीप्रमाणे मीठ, 1 चमचाभर मी मीठ घालतो ह्याच्यात. आणि आता हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. एकदम पेस्ट करायची नाही आहे ह्याची. मी वाटल्यावर तुम्हाला दाखवतो मी कसं वाटून घेतलं ते. मिरचीचं वाटण झाल्यानंतर लगेच मिक्सरचं झाकण उघडायचं नाही, नाहीतर खूप जोरात ठसका लागतो. मिरची एकदम नाकात जाते. 1-2 मिनटं झाली की मग त्याचं झाकण उघडायचं. बघा, मी असं जाडसर ह्याला वाटलंय, पूर्ण त्याची पेस्ट केली नाही आहे. ठेचा करण्यासाठी मी इथे आता आपण ठेच्याला फोडणी देणार आहोत. तर इथे मी कढई तापायला ठेवले. त्याच्यात मी भरपूर तेल घालणार आहे. जवळजवळ एक 5 ते 6 चमचे तेल आपण घालायचं. जितकं तेल आपण जास्त घालू तितका ठेचा चांगला होतो. आपलं तेल इथे तापलंय. आता आपण याच्यात मोहरी घालूया. एक 2 ते 3 चमचे मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडू द्यायची. आपली मोहरी इथे तडतडायला लागली. मी गॅस थोडा लहान केला आहे. याच्यात आपण घालणार आहोत एक पाव चमचा हिंग आणि एक पाव चमचा हळद. आणि आता हे जे मिरचीचं वाटण आपण केलंय ते एकदम हळूपणे त्याच्यात घालायचं. आणि हा मिक्स करून घ्यायचा. मिरची जास्त वेळ भिजवून घ्यायची, म्हणजे फोडणीला टाकल्यावरती ती एकदम नाकात जाते. आणि आता ह्याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया. तुम्ही बघू शकता ह्याला थोडं थोडं तेल सुटायला लागलंय. छान आपण परतून घेऊया. आपला ठेचा इथे तयार आहे. मी आता हा गॅस बंद करतो आणि बाउलमध्ये काढून घेतो. आपला झणझणीत ठेचा इथे तयार आहे. एकदा नक्की करून बघा. हा जवळजवळ महिनाभर टिकतो. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर महिना 1.5 महिना जवळजवळ टिकेल. नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला हा खूप तिखट आवडत नसेल तर तुम्ही याच्यात थोडंसं लिंबू पिळू शकता. त्याने त्याचा तिखटपणा कमी होईल. नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा, ज्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद.